जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा तुम्हास नमन आहे माझं. सर्व भक्तगणांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. देवी मातेची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहो. नवरात्र व्रत करणे आणि कथा श्रवण करणे यामुळे दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीचे वास होते. व्यक्तीचे सर्व अडकलेले कामं पूर्ण होतात. आज मी तुम्हाला नवरात्र व्रताची अतिशय दुर्लभ आणि पौराणिक कथा सांगणार आहे. म्हणून सर्व भक्तांनी ही कथा श्रद्धेने आणि प्रसन्न मनाने ऐकावी. नवरात्र व्रत कथेनुसार एकदा बृहस्पतीजींनी ब्रह्माजी समोर नवरात्रीचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी विचारले, या व्रताचे काय फळ आहे, हे कसे केले जाते, सर्वात आधी हे व्रत कोणी केले होते हे मला सविस्तर सांगा. बृहस्पतीजींच्या प्रश्नांना उत्तर देताना ब्रह्माने सांगितले, हे बृहस्पती, प्राणीमात्रांच्या हिताची इच्छा बाळगून तू अतिशय उत्तम प्रश्न केला आहेस. जो मनुष्य आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून माता दुर्गा, महादेव, सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करतो तो धन्य होतो. हे नवरात्र व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत. या व्रताने पुत्रसुख, धन, विद्या आणि अपरंपार आनंदाची प्राप्ती होते. या व्रताने रोगांचा नाश होतो, घरातील समृद्धी वाढते. ज्यांना अपत्य नसेल त्यांना अपत्य प्राप्ती होते. सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जो मनुष्य हे व्रत करत नाही तो अनेक दुःख भोगतो. जर एखादा मनुष्याला पूर्ण दिवस उपवास करणे शक्य नसेल तर त्याने एक वेळ भोजन करून 10 दिवस आपल्या बांधवासहित नवरात्र व्रत कथा श्रवण करावे. हे बृहस्पती, सर्वप्रथम हा महाव्रत कोणी केला होता ते मी तुम्हाला सांगतो. ब्रह्माजी पुढे म्हणाले, प्राचीन काळी मनोहर नगरात पीठ नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत असे. तो दुर्गा मातेचा अतिशय भक्त होता. त्याला संपूर्ण सद्गुणांनी युक्त अशी सुमती नावाची अत्यंत सुंदर कन्या झाली. ही कन्या आपल्या सहेल्यासह खेळत खेळत आपल्या पित्याच्या घरी वाढू लागली. जशी शुक्ल पक्षात चंद्राची कला वाढत जाते तशी तो ब्राह्मण दररोज दुर्गा मातेची पूजा करून होम व इतर विधी करत असे. त्यावेळी ती कन्या नित्य नियमाने तेथे उपस्थित राहून माता दुर्गेची विधीपूर्वक पूजा करत असे. एकदा सुमती भगवतीच्या पूजनाला उपस्थित राहिली नाही. मुलगी इतकी असावधान पाहून तिच्या पित्याला क्रोध आला आणि तो म्हणाला, अगं दुष्टे कन्ये, आज तू भगवतीचे पूजन केले नाहीस. याचं कारणाने मी तुझा विवाह एखाद्या कुष्ठरोगी आणि दारिद्र्य मनुष्याशी करीन. पित्याचे असे बोलणे ऐकून सुमती फार दुःखी झाली आणि म्हणाली, हे पिताश्री, मी तुमची कन्या आहे आणि सर्व प्रकारे तुमच्या अधीन आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल तसे करा. राजाशी, कुष्ठाशी किंवा दारिद्र्याशी, ज्या कुणाशी तुम्ही इच्छाल त्याच्याशी माझा विवाह लावा. परंतु होईल त्या माझ्या भाग्यात जे लिहिले आहे तेच. कारण कर्म करणे मनुष्याच्या हातात असते, पण त्याचे फळ देणे हे देवाच्या अधीन आहे. कन्येचे हे निर्भय वचन ऐकून तो ब्राह्मण संतापला आणि त्याने आपल्या कन्येचा विवाह एका कुष्ठरोगी पुरुषाशी करून टाकला. अत्यंत रागाने तो मुलीला म्हणाला, हे कन्ये, आता स्वतःच्या कर्माचे फळ भोग. भाग्यावर अवलंबून राहून तू काय करतेस ते आपण पाहू. पित्याचे असे कटू बोलणे ऐकून सुमती मनात विचार करू लागली, अहो, माझे फार मोठे दुर्भाग्य आहे की मला असा पती मिळाला. अशा दुःखद विचारात ती आपल्या पतीसह जंगलात गेली. ते जंगल अत्यंत निर्जन होते आणि कुसागवताने भरलेले होते. त्या भीषण अरण्यात त्यांनी ती रात्र अतिशय कष्टाने घालवली. त्या गरीब कन्येची अशी अवस्था पाहून भगवती प्रकट झाल्या. पूर्वजन्मातील पुण्याच्या प्रभावाने भगवती पुढे येऊन सुमतीला म्हणाल्या, हे दीन ब्राह्मणी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू जे काही इच्छितेस ते वरदान माग. भगवती दुर्गेचे वचन ऐकून ब्राह्मणी म्हणाली, आपण कोण आहात, सर्व काही मला स्पष्ट सांगा. तिचे असे बोलणे ऐकून देवी म्हणाल्या,
मी आदिशक्ती भगवती आहे. ब्रह्मविद्या आणि सरस्वती जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा मी प्राणीमात्रांचे दुःख दूर करून त्यांना सुख देते. हे ब्राह्मणी, तुझ्या पूर्वजन्मातील पुण्यामुळे मी आज तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. हे ब्राह्मकन्या, मी तुला तुझ्या पूर्वजन्माची कथा सांगते, ती नीट ऐक. पूर्वजन्मी तू एका निषादाची पत्नी होतीस आणि अतिशय पतिव्रता स्त्री होतीस. एकदा तुझ्या निषाद पतीने चोरी केली. त्या चोऱ्या करणाऱ्याने तुला आणि तुझ्या पतीला सैनिकांनी पकडून कारागृहात टाकले. तेथे तुम्हाला अन्न पाणी काहीच दिले नाही. अशा रीतीने नवरात्रीच्या दिवसात तू अन्न पाणी काही न घेता राहिलीस. 9 दिवस उपासवासनेचे गेले, म्हणजेच तुझ्याकडून नवरात्र व्रत म्हणून झाले. या व्रताच्या प्रभावाने मी प्रसन्न झाले आणि तुला मनोकामना पूर्ण करणारे वरदान देते. तुझ्या मनातील जी इच्छा असेल ती माग. देवी दुर्गेचे वचन ऐकून ब्राह्मणी म्हणाली, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर हे दुर्गे, मी आपल्याला नमस्कार करते. कृपा करून माझ्या पतीचा कुष्ठरोग दूर करा. देवी म्हणाली, त्या दिवसात तू जे व्रत केले त्यातील 1 दिवसाची पुण्य तुझ्या पतीच्या कुष्ठरोग निवारणासाठी अर्पण कर. त्या पुण्याच्या प्रभावाने तुझा पती बरा होईल. देवीचे हे वचन ऐकून ब्राह्मणी अत्यंत आनंदी झाली आणि पती निरोगी व्हावा अशी इच्छा करून तिने तथास्तु असे म्हटले. तेव्हाच भगवती दुर्गेच्या कृपेने तिच्या पतीच्या शरीरावरील कुष्ठरोग नाहीसा झाला. पतीला निरोगी पाहून ती ब्राह्मणी देवीच्या स्तुती करू लागली. हे दुर्गे, तुम्ही दुरित दूर करणारे आहात. तिन्ही लोकांचा संताप हरून सर्व दुःख नष्ट करणारे आहात. रोग्याला निरोगी करणाऱ्या, प्रसन्न होऊन मनोवांछित वर देणाऱ्या, दुष्टांचा नाश करणाऱ्या तुम्ही या विश्वाची जननी आहात. हे अंबे, माझ्या पित्याने मला निष्पाप असूनही एका कुष्ठी मनुष्यासोबत विवाह करून घराबाहेर काढले. पित्याने तिरस्कृत पाहून मी निर्जन वनात भटकत होते. तुम्ही मला या संकटातून मुक्त केले. हे देवी, तुम्हास मी प्रणाम करते. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करा. ब्राह्मणीची अशी भक्तिपूर्ण स्तुती ऐकून देवी फार प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या, हे ब्राह्मणी, तुझ्या पोटी उदालय नावाचा अत्यंत बुद्धिमान, धनवान आणि कीर्तिवान पुत्र जन्माला येईल. असे वरदान देऊन देवी पुढे म्हणाल्या, तुला आणखी काही हवे असेल तर माग. सुमती म्हणाली, हे भगवती दुर्गे, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपा करून मला नवरात्र व्रताची विधी विस्ताराने सांगा. ब्राह्मणीचे वचन ऐकून माता दुर्गा म्हणाल्या, हे ब्राह्मणी, मी तुला सर्व पापांचा नाश करणाऱ्या नवरात्र व्रताची संपूर्ण विधी सांगते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून 9 दिवस व्रत करावे. जर पूर्ण दिवस उपवास शक्य नसेल तर एके वेळ भोजन करावे. शुभ मुहूर्तात घटस्थापना करून वाटिका तयार करावी आणि तिला रोज पाणी द्यावे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्ती स्थापन करून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी. बिजोऱ्याच्या या फळाचे अर्घ्य दिल्यास रूपाची प्राप्ती होते. जायफळाने अर्घ्य दिल्यास कीर्ती आणि कार्यसिद्धी मिळते. आवळ्याने अर्घ्य दिल्यास सुखाची प्राप्ती होते आणि केळ्याने अर्घ्य दिल्यास अलंकाराची प्राप्ती होते. अशा रीतीने पुष्प आणि फुलांनी अर्घ्य देऊन व्रत समाप्त झाल्यावर 9व्या दिवशी हवन करावे. हवनासाठी कांड, तूप, गहू, मध, जव, तीळ, बेलपात्र, नारळ, द्राक्षे, कदम इत्यादी विविध सामुग्री वापरावी. आवळ्याने कीर्ती, केळ्याने पुत्र, कमळाने राजमान आणि द्राक्षाने संपत्तीची प्राप्ती होते. खांड, तूप, नारळ, मध, चव, तीळ आणि फळांनी होम केल्याने मनोवांछिक वस्तू मिळते. व्रतीने या सर्व विधीने होम करून अर्चयाला अत्यंत नम्रतेने प्रणाम करावा आणि यज्ञसिद्धीसाठी त्यांना दक्षिणा द्यावी. या सांगितलेल्या विधीप्रमाणे जे मनुष्य व्रत करतात त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, याबद्दल किंचितही शंका नाही. या 9 दिवसात केलेले दान करोडोपटीने फळ देते. नवरात्र व्रत केल्यास अश्वमेध यज्ञ इतके फळ मिळते. हे ब्राह्मणी, सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे उत्तम व्रत तीर्थक्षेत्रात, मंदिरात किंवा घरातही विधीपूर्वक करावे. प्रिय भक्तांनो,
ब्रह्माजी बृहस्पतीजींना म्हणाले. या प्रकारे देवीने ब्राह्मणीला नवरात्र व्रताची विधी सांगून नंतर अंतर्धान घेतले. म्हणून जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने करतो त्याला या लोकात सुख मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्ती होते. ब्रह्माजी बृहस्पतींना म्हणाले, हे या दुर्लभ व्रताचे महत्त्व मी तुला सांगितले आहे. हे व्रत अनंत पटीने फळ देणारे आहे. हे ऐकून बृहस्पतीजींनी आनंदित झाले आणि म्हणाले, हे ब्रह्माजी, तुम्ही माझ्यावर फार कृपा केली की मला या व्रताचे महत्त्व सांगितले. ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, ही देवी भगवती संपूर्ण लोकांचे पालन करणारी आहे. या महादेवीचा प्रभाव कोण ओळखू शकेल? प्रेमाने बोला, देवी भगवती मातेचा विजय असो. ओम नमः शिवाय. प्रिय भक्तांनो, पुराणानुसार सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्याकरिता केवळ नवरात्र नव्हे तर दुर्गाष्टमी आणि दररोजही माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली पाहिजे. बहुतेक घरामध्ये माता दुर्गेच्या कुठल्या तरी रूपात कुलदेवीची पूजा केली जाते. जो मनुष्य माता दुर्गेच्या 9 रूपांची कथा नित्य नियमाने ऐकतो त्याला सर्व प्रकारची मनोवांछित फळे मिळतात. अकाली मृत्यू आणि अनपेक्षित संकटे कायमची नाहीशी होतात. देवी मातेची कृपा भक्तांवर सदैव राहते. म्हणून भक्तांनो, आज मी तुम्हाला माता दुर्गेच्या 9 रूपांची दुर्लभ आणि पौराणिक कथा सांगणार आहे. सर्व भक्तांनी या कथा श्रद्धेने आणि आनंदी मनाने ऐकावेत. जर तुम्ही ही पवित्र कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका. कथा अर्धवट सोडून आपल्या कुलदेवी माता दुर्गेचा अनादर करू नका. प्रिय भक्तांनो, मातेच्या चरणाचे स्मरण करत या कथा ऐका. माता दुर्गेच्या पहिल्या रूपाची शैलपुत्रीची कथा. माता दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री म्हणून पूजली जाते. त्या पर्वतराज हिमालयाच्या कन्या असल्यामुळे त्यांचे नाव शैलपुत्री पडले. पूर्वजनी त्या प्रजापती दक्ष यांच्या कन्या म्हणून जन्मल्या होत्या, तेव्हा त्यांचे नाव सती होते. त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला होता. एकदा प्रजापती दक्ष यांनी एक महान यज्ञ केला. त्यामध्ये त्यांनी सर्व देवतांना त्यांचा यज्ञ भाग मिळाला म्हणून आमंत्रण दिले, परंतु भगवान शिवांना त्यांनी बोलावले नाही. देवी सतीला जेव्हा कळले की त्यांचे पिता अत्यंत भव्य यज्ञ करीत आहे, तेव्हा तिथे जाण्याची त्यांची इच्छा प्रबळ झाली. आपली इच्छा त्यांनी भगवान शिवांना सांगितली. भगवान शिव म्हणाले, हे प्रिय, हे पार्वती, प्रजापती दक्ष कोणत्या तरी कारणामुळे आमच्यावर रुष्ट आहेत. त्यांच्या यज्ञामध्ये त्यांनी सर्व देवतांना निमंत्रण दिले आहे, परंतु आम्हाला मुद्दाम बोलावले नाही. अशा परिस्थितीत तुझे तिकडे जाणे कोणत्याही प्रकारे योग्य ठरणार नाही. भोळनाथांच्या या उपदेशांना देवी सतीचे मन शांत झाले नाही. पित्याचा यज्ञ पाहण्याची व तेथे जाऊन आई बहिणींना भेटण्याची त्यांची उत्कंठा काहीही करून कमी झाली नाही. माता सतीच्या हट्टामुळे शिवजी काही करू शकले नाहीत आणि माता सती पित्याच्या घरी पोहोचल्या. पित्याच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की कोणीही त्यांच्याशी आदराने किंवा प्रेमाने बोलत नाही. फक्त त्यांच्या मातेने त्यांना स्नेहाने मिठी मारली. नातेवाईकांच्या या वर्तनाने देवी सती अत्यंत दुःखी झाल्या. त्यांनी हेही पाहिले की तेथे भगवान शिवांविषयी तुच्छतेचा भाव भरलेला आहे. दक्ष यांनी त्यांच्या पतीविषयी काही अपमानजनक शब्दही उच्चारले. हे सर्व पाहून माता सतीचे हृदय अपराधीपणाने आणि क्रोधाने संतप्त झाले. त्यांनी मनाशी विचार केला, मी परमेश्वर भोळानाथांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येथे येऊन फार मोठी चूक केली आहे. ते आपल्या पती भगवान शिवांचा हा अपमान सहन करू शकल्या नाहीत. त्यांनी तत्काळ आपल्या या रूपाला युगाग्नीत जाळून भस्म करून टाकले. व्रजागतासारखी ही दारुण व शोकांतिक घटना ऐकून शिवजी क्रुद्र झाले. त्यांनी आपल्या गणांना पाठवून दक्षांचा तो यज्ञ पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला. सतीने योगाग्नीद्वारे आपले शरीर भस्म करून पुढच्या जन्मात शैलराज हिमावान यांच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला. त्या शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाल्या. पार्वती, हेमवती हेही त्यांचे अन्य नाव आहे. प्रिय भक्तांनो, या जन्मातही शैलपुत्री देवीचे विवाह भगवान शिवजींशी झाले. असे म्हटले जाते की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे
प्रतिपदेच्या दिवशी जो कोणी भक्त माता शैलपुत्रीचे दर्शन घेतो व त्यांची कथा श्रवण करतो त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व कष्ट नाहीसे होतात. कारण माता शैलपुत्रीचे वाहन वृषभ आहे, म्हणून त्यांना वृषवरूढा असेही म्हटले जाते. त्यांच्या डाव्या हातात कमळ व उजव्या हातात त्रिशूल असते. प्रिय भक्तांनो, प्रेमाने बोला, माता शैलपुत्री मातेचा विजय असो. जय माता भवानी. ओम नमः शिवाय. आता ऐका माता ब्रह्मचारिणीची अत्यंत दुर्मिळ व पौराणिक कथा. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय व अत्यंत भव्य आहे. त्यांच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडल असतो. आपल्या पूर्वजन्मात त्या हिमालयाच्या घरी कन्या म्हणून उत्पन्न झाल्या होत्या. नारदजींच्या उपदेशाने त्यांनी भगवान शंकरजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपस्या केली होती. या अत्यंत कठीण तपस्येमुळे त्यांना तपचारिणी म्हणजे ब्रह्मचारिणी या नावाने ओळख मिळाली. त्यांनी 1000 वर्ष फळे आणि फुले खाऊन आपली तपस्या पूर्ण केली. 1000 वर्ष त्यांनी फक्त सागरावरच निर्भर राहून उपवास केले. काही दिवस त्यांनी कठीण उपवास करून उघड्या आकाशाखाली वर्षा आणि उन्हाचे भयानक त्रास सहन केले. या कठीण तपस्येनंतर 3000 वर्षे त्यांनी फक्त जमिनीत पडलेली बेलपत्र खाऊन भगवान शिवजींची आराधना केली. यानंतर त्यांनी कोरडे बेलपत्र देखील खाणे सोडले. हजारो वर्ष त्यांनी निर्जल आणि निराहार तपस्या केली. प्रिय भक्तांनो, पानांनाही खाणे सोडल्यामुळे त्यांनी अर्पणा असेही म्हटले जाते. 1000 वर्षाच्या कठीण तपस्येमुळे ब्रह्मचारिणी देवीच्या या पूर्वजन्मातील शरीर अत्यंत दुर्बल झाले. ती अत्यंत कणखर आणि दुर्मिळ झाली. सुखाची खास धरलेली असं वाटायचं. त्याचं शरीर पूर्णतः कोरडे आणि बिथरलेले झाले. ही अवस्था पाहून त्यांच्या मातेला मैनराणीला अत्यंत दुःख झाले. त्यांना या कठीण तपस्येतून विरत करण्यासाठी आवाज दिला, उमा और ओ उमा. त्यानंतर देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे नाव उमा देखील ठरले. त्यांच्या या तपस्येमुळे 3 लोकांमध्ये हाहाकार माजला. देवता, ऋषी, सिद्धी, मुनी सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपस्येचे कौतुक केले. शेवटी पितामह ब्रह्माजी यांनी आकाशवाणी करून त्यांना प्रसन्न स्वरात संबोधित केले, हे देवी, आजपर्यंत कोणीही अशी कठोर तपस्या केली नाही. ही तपस्या फक्त तुझ्याकडून शक्य होती. तुझ्या या अलौकिक कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुझी मनोकामना पूर्ण होईल. भगवान चंद्रमौली शिवजी तुला पती रूपात मिळतील. आता तू तपस्या सोडून घराकडे परत जा. तुझे पिता लवकरच तुला बोलवण्यासाठी येत आहे. प्रिय भक्तांनो, माता ब्रह्मचारिणीच्या या कठीण तपस्येला पाहून भगवान शिवजींनी अनेक वेळा त्यांची परीक्षा घेतली. या सर्व परीक्षा मातांनी उत्तीर्ण केला. यामुळे महादेव भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि माता ब्रह्मचारिणीला आपली अर्धांगिनी मान्य करून आशीर्वाद दिला आणि विवाह केला. माता दुर्गेचे हे दुसरे स्वरूप भक्तांना व सिद्धांना अत्यंत फळदायी आहे. माता ब्रह्मचारिणी यांचा विजय असो. ओम नमः शिवाय. माता चंद्रघंटा ही पौराणिकची कथा भगवान शिवजींकडून आपल्याकडे परत आणल्यानंतर देवी पार्वती राजा हिमवानांच्या महालात परतल्या. राजा हिमवान आणि देवी मैनावती आपल्या कन्येच्या तपस्येत यशस्वी झाल्याचे पाहून अत्यंत आनंदित झाले. शिव आणि माता पार्वतीचा विवाहाचा दिवस आला. सर्व देवता या घटनेने अत्यंत आनंदित झाले, कारण त्यांचा देव विवाहबंधनात अडकणार होता. भगवान शिवांचे सर्व गण त्यांची बारात घेऊन राजा हिमवानाच्या महालात गेले. हे भोळेनाथ होते. त्यांचे नावच शिव आहे. जे शुभता धारित करतात त्यांना बाह्य आवरण किंवा औपचारिकतेची किती काळजी. ते जसे होते तसेच विवाहासाठी पुढे गेले. वासुकी आणि तक्षकासारख्या भयानक सापांसह त्यांच्याकडे माला, कंगन, कमरबंद आणि बाली होत्या. त्यांची केस गुडुळीत होती. संपूर्ण शरीर स्मशानाच्या राखेत झाकलेले होते. त्यांनी आपले 5ही डोके प्रखट होते. ते प्रभावशाली, उग्र आणि तीव्र दिसत होते. भारतीत राजसी घोड्यांवर बसलेल्या इतर लोकांच्या तुलनेत ते एक बैलावर बसून आले. मैनादेवी माता पार्वतीची आई आपल्या जावईकडे नजर टाकण्याची अपेक्षा करून प्रतीक्षा करत होती. तिच्या मुलीने
नात्यासाठी तिच्यासाठी कठोर तपस्या केली होती. भगवान शिव प्रकट झाले तेव्हा मैनादेवी आश्चर्यचकित आणि निराश झाली. त्यांचे रूप केवळ अरुचिकर नव्हते, तर ते अत्यंत अनियंत्रित आणि विचित्र होते. भूत, प्रेत आणि पिशाच या निर्णयाने वातावरणात थरथर होते. भूत, पिशाच, साधू आणि अघोरी बारातीत सहभागी झाले होते. गण इतके उत्साही होते की त्यांची मर्यादा पाळण्यासाठी जागाच नव्हती. मैनादेवीची खुशी स्पष्ट होती, पण हे दृश्य कोणत्याही प्रकारचे सुंदर किंवा आनंददायी नव्हते. ही सत्यता पचवताना मैनादेवी विचार करत होती, आता माझी कोमल आणि राजेश्वरी कन्या अशा भयभीत स्वभावाच्या व्यक्तीसोबत लोकांच्या मध्ये कशी राहील. मैनादेवी अचेत झाली. देवी पार्वतीने शिवतत्वांचे गहन आत्मसात केले होते. जसे आपण त्यांना ब्रह्मचारिणी रूपात पाहिले तशाप्रमाणे त्या सप्तर्षीसाठी सर्व सिद्धांतेची गुरु होत्या. तरी आपल्या संपूर्ण करुणा आणि मातृभावनेने त्यांनी मैनादेवीची दुर्दशा समजून घेतली. भुवनात शांत होऊन विवाहासाठी आनंददायी रूप सादर करावे यासाठी त्या गेला. देवी पार्वतीने थोड्या वेळासाठी उग्र रूप धारण केले, जेणेकरून ते शिवांच्या तीव्र रूपाशी जुळेल. त्यांच्याशी 10 हातांमध्ये विविध शस्त्र होती आणि मुकुटावर घंटा आकाराचा चंद्र होता. त्यामुळे आता या रूपाला चंद्रघंटा म्हणून पूजा जाते. त्यामुळे मातेच्या या रूपाने भगवान शिवांच्या रौद्र रूपाला शांत केले आणि त्यांच्या उपद्रवी गणांना वश केले. चंद्रघंटा या उग्र व तेजस्वी रूपाचा आदर करून माता पार्वतीने शिवांना सौम्य धरून रूप धारण करण्याचे आग्रह केले. त्यावर शिवजी संमत झाले. त्यांच्या विनंतीनुसार शिवजीने आपले भयानक रूप सोडले आणि भगवान विष्णूने त्यांना सर्वात आकर्षक वर म्हणून शृंगार करून दिले. या रूपात भगवान शिव चंद्रशेखर किंवा सुंदरशेखर म्हणून ओळखले जातात. देवी पार्वतीने शिवजीबद्दल आपले प्रेम दाखवण्यासाठी ज्या जठांवर नेहमी अर्धचंद्र आहे, त्यांनी स्वतःच्या कपाळावर अर्धचंद्र सजवला. भव्य विवाहानंतर देवी पार्वती एका शालीन नववधूच्या रूपात भगवान शिव सोबत गेल्या. भगवान शिव अजूनही ध्यानात मग्न होते आणि देवी पार्वती रोज त्यांची गुफा स्वच्छ करत असत आणि त्यांच्या सर्व गरजांची प्रेमाने काळजी घेत असत. हळूहळू देवी पार्वतीने कैलाशावर आपले नवीन घर स्थापन केले. या दरम्यान तारखानुसार बैचन होत्या. शिव आणि त्यांची शक्ती आता एकत्र झाली होती. त्यामुळे तारकासूर भयभीत झाला. त्याने नवविवाहितांच्या जीवनात अडथळा आणण्यासाठी एका दुष्ट चमागर्दड राक्षस जतुकासूर पाठवला. भगवान शिव गहन तपसेत मग्न होते आणि माता पार्वती आपल्या घरकामात व्यस्त होत्या. तेव्हा जतुकासूर चमगादाडांच्या सैन्यासह कैलासात पोहोचला. जतुकासूर आणि त्याची चमगादाड सेना आकाश फक्त आपले पंखे फडकवून झाकली. त्यांनी माता पार्वतीच्या नव सजावटी घरावर हल्ला करण्यास सुरुवात केली. तरी संकोची नववधू असतानाही माता पार्वतीने शक्तिशाली नदीची मदत घेतल्याचा निर्णय घेतला, पण नदी कुठेही दिसली नाही. या दरम्यान भगवान शिवांचे इतर गण जतुकासूर आणि त्यांच्या शक्तिशाली सैन्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी माता पार्वतीकडे प्रार्थना करू लागले, कारण त्यांना सतत जतुकासुराचा सामना करावा लागत होता आणि भगवान शिव अजूनही गहन तपसेत होते. त्यानंतर माता पार्वती स्वतः शिवकडे जाऊन त्यांना परिस्थितीनुसार बाहेर पडण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली. तरी आपल्या तपोबळाने विचलित न होता भगवान शिवांनी तिला आतूत समर्थन करण्याचा निर्णय घेतला. भगवान शिव आपल्या साधनेत गहन होते. त्यावेळी माता पार्वतीला स्वतःच जतुकासूरशी लढण्याची प्रेरणा मिळाली. तिने एकटीच जतुकासुराशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. ती गुफेतून बाहेर पडली आणि पाहिले की आकाश अजूनही अंधारमय आहे, चमगादडांच्या पंखांनी झाकलेले. तिने चंद्रदेवाकडे प्रार्थना केली की युद्धभूमी तिच्यासाठी प्रकाशमान करा आणि त्यांच्या माथ्यावर आराम करा. युद्धभूमीत तिची मदत करण्यासाठी हिमालयातील वेड्यांचा एक रांग आखला गेला. देवी पार्वतीला लवकरच लक्षात आले की जतुकासूर आकाशात
चमगारांद्वारे सक्रिय आहे. म्हणून तिने युद्धभूमीत एक विशाल घंटा, एक तोंडाळा घेऊन आली. घंटा इतक्या जोरात वाजला की चमगारांनी आकाश साफ केले, जसेच एका वेड्याने जतुकासूवर हल्ला केला. देवी पार्वतीने त्याच्या डोक्यावर घंट्याने प्रहार केला आणि तो एका झटक्यात मारा गेला. माथ्यावर चंद्र आणि हातात घंटा घेऊन देवीच्या या रूपाला ब्रह्मदेवीने देवी चंद्रघंटा या रूपात महामंडित केले. प्रिय भक्तांनो, ही कथा या गोष्टीचे प्रतीक आहे की आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करून घेण्यासाठी आपल्याला दैवी प्रेरणेची आवश्यक आहे. जसे की भगवान शिव यांनी माता पार्वतीला दाखवले. चंद्रघंटा रूपात युद्ध करताना आपल्यासमोर असलेल्या अपार शक्तीची जाणीव करून देण्यासाठी. घंटाच्या आकाराच्या चंद्र अर्धचंद्राने सुशोभित, सोन्याच्या रुखांची रंगाची आणि 10 भुजांच्या देवी सोन्याच्या सिंहासनावर बसलेली आहे. 8 कोमल हातामध्ये त्रिशूल, गदा, बाण, धनुष, तलवार, कमल, घंटा, एक रुद्राक्षमाला आणि कमलयुक्त पाण्याने पात्र आहे. त्याचवेळी एक हात अभय मुद्रा म्हणजे भीती दूर करण्याची मुद्रा घेतला आहे. त्यांनी केशरी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ती सिंह किंवा वाघावर बसलेली आहे, जे शौर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. जय माता चंद्रघंटा. माता कुशमांडीची पौराणिक कथा ही त्या काळाची गोष्ट आहे, जेव्हा ब्रह्मांड अंधकाराने भरलेले आणि शून्यासमान होते. पण नंतर दिव्य प्रकाशाची एक किरण सर्वत्र पसरली. अंधार उजेडात रूपांतरित होऊ लागला. त्या प्रकाशाची काही सीमा नव्हती. अचानक तो प्रकाश एक दिव्य देवीच्या रूपात बदलला. ती देवी कोणीही नाही तर स्वतः माता कुशमांडा होती. आपल्या मृदू हलक्या हास्याने अंड उत्पन्न म्हणजेच ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मकांडा असे संबोधले गेले. देवी कुष्मांडाच्या मुख हास्यामुळेच ब्रह्मांडाची निर्मिती झाली. त्यांनी पृथ्वी, सर्व ग्रह, चंद्र, सूर्य, तारे आणि आकाशगंगासुद्धा अस्तित्वात आणले. संसारात जीवन टिकवण्यासाठी सूर्यदेवाची आवश्यकता होती. म्हणून माता कुष्मांडा स्वतःला सूर्यामध्ये समाहित केल्या. सूर्य संसारात जीवनाचा पर्याय आहे आणि देवी त्याची शक्ती आहे. माता कुष्मांडा संपूर्ण ऊर्जा स्रोत आहे. जेव्हा त्या सूर्यदेवताच्या मुळात राहतात तेव्हा देवीचे अलौकिक तेज दिनकराला जीवन देण्याची क्षमता प्रदान करते. कुष्मांडा देवीशिवाय सूर्य शक्तिहीन आहे. ही देवीची शक्ती आहे. कुष्मांडा शक्तिशाली आहेत आणि त्यांच्यामुळेच जग प्रकाशमान आहे. ही एकमेव अशी देवी आहे ज्या सूर्यमंडलाच्या आतल्या लोकात वास करतात. त्यांची पूजा करून माणूस अनेक दुःख पाप दूर करू शकतो. माता कुष्मांडाची स्तुती केल्याने आयुष्य, यश, शक्ती, बुद्धी मिळते आणि सर्व रोग दूर होतात. सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि समस्यांचे समाधान होते. त्यांची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि उन्नती मिळते. दुःख, संकट आणि त्रास दूर होते. माता कुष्मांडाचे रूप अलौकिक आहे. त्यांच्याकडे 8 भुज आहे, म्हणून त्यांना अष्टभुजा म्हणतात. त्यांच्या हातामध्ये कमळकंडल, धनुष्य, बाण, कमलपुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा आहे. 8व्या हातात सर्वसिद्धी आणि सिद्धिनिधी देणारी जपमाला आहे. या देवीचा वाहन सिंह आहे. संस्कृतमध्ये कुंबडे याचा अर्थ सूर्याचे अंड. याला आपण कुष्मांडा म्हणतो. त्यामुळे या देवीला कुष्मांडा म्हटले जाते. या देवीचा वास सूर्यमंडळातील लोकात आहे. सूर्यलोकात या राहण्याची शक्ती फक्त यांच्यामध्येच आहे. त्यांच्या तेजामुळे आणि प्रभावामुळे संपूर्ण ब्रह्मांड चमकतो. त्यांच्या तेजामुळे 10 दिशाही अलौकिक बनतात. ब्रह्मांडातील सर्व वस्तू आणि प्राणी त्यांच्या तेजाने व्यापलेली आहे. प्रेमाने माता जय माता कुष्मांडा. स्कंदमाताची अत्यंत दुर्मिळ आणि पौराणिक कथा. जेव्हा राजा दक्ष यांच्या यज्ञात माता सती अग्निकुंडात उडी मारून भस्म झाल्या तेव्हा शिवजी विलाप करताना गहन तपस्येत लीन झाले. यामुळे संपूर्ण सृष्टी शक्तिहीन झाली. असुरांनी या संधीचा फायदा घेतला. पुराणामध्ये सांगितले आहे की एक असुर होता ज्याचे नाव तारकासुर होते. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले आणि अमर होण्याचे वरदान मागितले. त्यावेळी ब्रह्माजींनी त्यांना सांगितले
हे तारकासूर, या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाचे मृत्यू निश्चित आहे. कोणी अमर होऊ शकत नाही. दुसरे काही वरदान माग. हे ऐकून तारकासूर खूप दुःखी झाला. काही काळ विचार करून त्याने कुचेष्टा भरलेल्या हास्याने म्हणाले, हे भगवंत, मला हे वरदान द्या की माझा मृत्यू भगवान शिवाच्या पुत्राच्या हातूनच होईल. ब्रह्माजी म्हणाले, तथास्तु. आणि हे वरदान मंजूर झाले. तारकासुराने ठरवले की भगवान शिव माता सतीच्या वियोगात अनादिल काळापर्यंत तपस्येने लीन राहतील आणि सतीच्या जागी दुसऱ्या कोणाला स्वीकारणार नाहीत. म्हणून त्यांनी विवाह केला नाही आणि शिवपुत्राच्या हस्तेच तारकासुराची मृत्यू होईल असे अशक्य ठरले. या प्रकारे तारकासूर स्वतःला अमर समजू लागला. तो अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर बनला. वरदान मिळाल्यानंतर त्याने देवतांवर अत्याचार सुरू केला. देवता खूप त्रस्त झाले आणि ब्रह्माजीकडे मदतीसाठी गेले. ब्रह्माजी म्हणाले, तारकासुराचा अंत केवळ शिवपुत्रच करू शकतो. हे ऐकून इंद्र आणि समस्त देवता गण भगवान शिवांच्या भेटीला गेले. सृष्टीला तारकासुरापासून मुक्त करण्याची विनंती केली. शिवजीने सर्व देवतांना या तपस्येपासून मुक्ती देण्याचे वचन दिले. यानंतर भगवान शिवजी पार्वतीबद्दल आपला अनुराग सिद्ध करण्याची परीक्षा घेतली आणि माता पार्वतीच्या कठोर तपस्येमुळे प्रसन्न होऊन त्यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर शिव पार्वती यांचा पुत्र स्कंद, ज्याला आपण कार्तिकेय म्हणतो, जन्माला आला. कार्तिकेय बाल्यापासून अतिशय वीर आणि शक्तिशाली होते. माता पार्वतीने स्कंद माता रूप धारण केले आणि कार्तिकेयला आपला पुत्र मानले. त्यांना अस्त्रशस्त्र शिकवले आणि आपली संपूर्ण शक्ती दिली. कार्तिकेयने दुष्ट असुरांना संहार करून गेला. बाल्यावस्थेतूनच तो वीर आणि शक्तिशाली होता आणि असुरांवर विजय मिळवता गेला. शेवटी तो काळ आला ज्याची देवतांना युगापासून प्रतीक्षा होती. यांनी तारकासुराशी युद्ध केले. भयंकर युद्धात कार्तिकेयने तारकासुराचा वध केला. देवतांनी भगवान कार्तिकेयचा शौर्याची स्तुती केली आणि त्यांना देवतांचा सेनापती बनवले. स्कंदमाता यांच्या 4 भुजा आहे. दाहिनी वरची भुजा उचलून त्यांनी 6 शियांचा भगवान स्कंद आपल्याला कोपऱ्यात धरला आहे. दाहिना खालची भुजा जी वरच्या दिशेला आहे त्यात कमळाचा फूल धरला आहे. बाजूला वरची भुजा आशीर्वाद मुद्रा दाखवते आणि खालची भुजा कमळाचे फूल धरते. हे सर्व भगवान स्कंद कार्तिकेयाचे माते आहे. त्यांची व्रत संपूर्ण शुभ आहे. ते कमळाच्या आसनावर विराजमान आहे. त्यांचा वाहन सिंह आहे. यामुळे त्यांना पद्मासन देवी असेही म्हटले जाते. स्कंद माता सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी होती. त्यांचा उपासक अलौकिक तेज आणि कांतयुक्त होते. स्कंद मातेला उपासल्याने भक्तीच्या सर्व इच्छांची पूर्ती होते आणि मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. माता कात्यायनीची दुर्मिळ व पौराणिक कथा. जेव्हा पृथ्वीवर असुरांचा अत्याचार वाढला होता तेव्हा ऋषीमुनी आणि समस्त प्राणी दुःखी झाले. त्यांना दुष्ट असुरांपासून मुक्त करण्यासाठी माता आदिशक्ती कात्यायनी रूपात प्रकट झाली. कात्य नावाचा प्रसिद्ध ऋषी होता. त्याचा पुत्र कात्य ऋषी होता. याचा कात्य ऋषी याच्या गोत्रात महर्षी कात्यायन जन्मला. महर्षी कात्यायन माता जगदंबाचे परमभक्त होते. त्यांना तीव्र इच्छा होती की माता भगवती यांच्या घरात पुत्रीच्या रूपात जन्म घेईल. महर्षी कात्यायनी माता जगदंबाची उपासना करत मोठी कठोर तपस्या केली. माता भगवती त्यांच्या तपस्या पाहून प्रसन्न झाले आणि महर्षी कात्यायनाच्या घरात जन्म घेणे स्वीकारले. जन्म अश्विन कृष्ण चतुर्थी रोजी महर्षी कात्यायनाच्या घरात माता जगदंबा जन्मली. जन्मानंतर महर्षी कात्यायनी यांना माता आदिशक्तीची विधिवत पूजा आयोजित केली. सप्तमी, अष्टमी आणि नवमीपर्यंत 3 दिवस त्यांना विधिवत पूजा केली आणि दशमीला महिषासुराचा वध केला. महिषासुर याचा वध केल्यानंतर देवमानव लोकांमध्ये माता दुर्गाची जय जयकार झाली. कात्यायन ऋषीची पुत्री असल्यामुळे या माता आपल्या कात्यायनी म्हणून प्रसिद्ध झाल्या. कात्यायनीवर विश्वास ठेवून भक्तांना निश्चित फल प्राप्त होते. भगवान कृष्णाला पती स्वरूप मिळाल्यासाठी ब्रजाच्या गोप्यांनी कात्यायनीची पूजा केली होती. कालिंदी आणि यमुना तटावर ही ब्रह्ममंडलाची अधिष्ठात्री देवी म्हणून प्रतिष्ठित आहे. भगवान श्रीकृष्णाने ही माता कात्यायनीची पूजा केली होती.
त्यांचे रूप अत्यंत भव्य आणि दिव्य आहे. त्यांचा वर्ण सोन्यासारखा चमकदार आहे आणि तेजस्वी आहे. त्यांच्या 4 भुजा आहे. दाहिनी वरची भुजा अभय मुद्रामध्ये आहे. दाहिनी खालची भुजा वर मुद्रामध्ये आहे. डाव्या वरच्या भुजेतील हातावर तलवार, डाव्या खालच्या भुजेतील हातात कमळाचे फूल आहे. त्यांचा वाहन सिंह आहे, ज्याने भक्तिपूर्ण आत्मदानाने केली आहे. त्याला सहन एका भावनेने माता कात्यायनीचे दर्शन प्राप्त होतात. माता कात्यायनीची शक्ती आणि उपासना करून व्यक्तीला धर्म, अर्थ, काम, मोक्ष सहज मिळतो. त्याचे रोग, दुःख, संताप, भय पूर्णपणे नष्ट होतात. एकदा प्रेमाने बोला, जय माता दुर्गा, जय माता शेरावाली, ओम नमः शिवाय. माता कालरात्रीची दुर्मिळ आणि पौराणिक कथा पुराणानुसार शुभ, निशुभ आणि रक्तबीज नावाचे 3 दुष्ट राक्षस होते. या तिघांनी मिळून 3 लोकात हाहाकार माजवला होता. समस्त प्राणी आणि देवतेसाठी जीवन संकट निर्माण झाले. या दुष्ट राक्षसांच्या सामर्थ्यापुढे कोणतेही अस्त्रशस्त्र टिकत नव्हते. शेवटी देवतेजण भगवान शिवांकडे गेले आणि समस्त प्राणी आणि स्वतःच्या प्राणांची रक्षा करण्याची विनंती केली. शिवजींनी देवतेजनांची व्यथा समजून घेतली आणि त्यांना लवकरच संकटांतून मुक्त करण्याचे वचन दिले. शिवशंकरांना माहीत होते की या दुष्टाचा वध माता पार्वतीच करू शकतात. शिवजींनी माता पार्वतींना सांगितले, हे देवी, आपण आदिशक्ती जगज्जननी आहात. तुमच्या तेजाचा सामना 3ही लोकात कोणीही करू शकत नाही. या दुष्ट राक्षसांचा वध करून सृष्टीचा रक्षा करा. शिवजींच्या आज्ञेवर माता पार्वतींनी दुर्गादेवीचे रूप धारण करून आणि शुभ, निशुभ आणि रक्तबीजाचा वध करण्याचा निघाल्या. पण या दुष्टांचा नाश करताना एक भयंकर अडचण होती. रक्तबीजाला वरदान मिळाले होते की तिथेही त्याचे रक्त पडेल, तिथे अरेरे रक्तबीजाचा सारखा राक्षस दुसरा जन्मेल. म्हणून त्याचा वध करणे अत्यंत कठीण आहे. माता दुर्गा यांनी दानवांची सेना नष्ट करणे सुरू केले. भीषण युद्ध चालू होते. असे वाटत होते जणू पृथ्वी रक्ताने लाल होणार आहे. माता दुर्गा आपल्या सिंहासनावर बसून दानवांच्या किल्ल्यात प्रलय घालत होत्या. त्यांचे रौद्र रूप पाहून दानव भयानक भीतीने कंपावत होते. सर्वत्र रक्त आणि मृतदेहांचे ढिगारे लागले होते. सर्वत्र दानवकालच्या तोंडात गेला होता. पण खरी अडचण होती रक्तबीजाचा वध करणे. माता दुर्गा जेव्हा रक्तबीजावर प्रहार करत होत्या तेव्हा तो हसत राहायचा आणि जिथे त्याचे रक्त पडायचे तिथे शेकडो रक्तबीज पुन्हा उभे राहून माता विरुद्ध लढू लागायचे. माता दुर्गा समजल्या की याचा वध करण्यासाठी रक्त जमिनीवर पडू देऊ नये. तात्काळ आदिमाता शक्ती दुर्गा यांनी आपल्या तेजाने माता कालरात्री उत्पन्न केली. जसे जसे माता दुर्गाने रक्तबीजाचे डोके कापले, कालरात्रीने त्याचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच आपल्या तोंडात धरले आणि दुसरा रक्तबीज निर्माण झाला नाही. अशा प्रकारे माता दुर्गा कालरात्रीच्या रूपात प्रकट झाली आणि रक्तबीजाचा वध झाला. त्यानंतरपासूनच माता कालरात्री देवी दुर्गाचे 7वे रूप म्हणून स्थापन झाले आहे. प्रिय भक्तांनो, या दिवशी जो साधक व्रत करतो, माता कथा ऐकतो आणि पूजन करतो, त्यासाठी सर्व ब्रह्मांडातील सिद्धींचे दरवाजे उघडतात. त्यांचे सर्व पाप आणि विघ्न नष्ट होतात. त्याला अभय पुण्य लोकांची प्राप्ती होते. माता कालरात्री दुष्टांचा नाश करणारी आहे. कालरात्री देवी माँ दुर्गेचेच एक रूप आहे, जी रक्तबीजाचा वध करण्यासाठी माता दुर्गाने आपल्या तेजाने उत्पन्न केली होती. माता दुर्गाची 7वी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते. त्यांच्या शरीराचा रंग काळा आहे, जो अंधकाराचा प्रतीक आहे. तसेच केस पसरलेले आहे, जे त्यांचे उग्रतेचे प्रतीक आहे. त्यांच्या गळ्यात विजेची माळा आहे, जी त्यांच्या शक्तीचे प्रतीक आहे. त्यांच्या 3 डोळे आहेत, जे ज्ञान आणि दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. त्यांच्या नाकातून श्वास घेताना अग्निज्वालाचा निघतो, जो प्रचंड भयानक आहे. त्यांनी वाहन धर्मड गदा आहे. वरद्या दाहिन्या हाताने वर मृदा करून सर्वांना आशीर्वाद देतात. दाहिन्या खालच्या हाताने अभय मुद्रा आहे. डाव्या वरच्या हातात लोखंडाचा कांडा आणि डाव्या खालच्या हातात खडक कटार आहे. माता कालरात्रीचे रूप अत्यंत भयानक दिसते, पण हे सदैव शुभ फल देणारी आहे. याच्या कारणाने त्यांनी शुभंकरी असेही म्हणतात. भक्तांनो, यांच्यापासून भीती किंवा आतंकित होण्याची आवश्यकता नाही. माता पूर्णपणे ममताही माता आहे.
प्रेमाने बोला जय माता काली. ओम नमः शिवाय. प्रिय भक्तांनो, आता एका माता कालीची दुसरी कथा. ओम नमः शिवाय. जय माता काली. महागौरी माता यांचा अत्यंत दुर्मिळ आणि पौराणिक कथा अशी आहे. अत्यंत कथा म्हणजे माता महागौरी जन्म हिमालय राजाच्या घरात झाला होता. म्हणतात की भगवान शिव आपल्या पहिल्या पत्नी देवी सतीच्या मृत्यूनंतर खोल तपश्चर्येत गेले होते. ते आपल्या ध्यानातून बाहेर येण्यास नकार दिला. काही वर्षे त्यांनी सर्व सांसारिक सृष्टीच्या गोष्टींचा दूर राहिले. या दरम्यान तारकासूर नावाचा राक्षस देवांतांना त्रास देत होता. देवांच्या विनंतीनुसार देवी सतीने हिमालयाची पुत्री म्हणून पुनर्जन्म घेतला. ज्याला आपण मा शैलपुत्री किंवा मा पार्वती म्हणतो. माता पार्वतीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली. सर्व सांसारिक सुख त्याने त्यागले. राजकुमारी असतानाही तिने राजकुमारीसारखे जीवन स्वीकारले नाही. अन्न पाणी घेऊन न देता शिवजींचा घोर तपस्या केली. म्हणतात माता पार्वतीच्या या कठोर तपस्येमुळे तिला माता ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. हजारो वर्षे गेली परंतु माता पार्वतीने हार मानले नाही. थंडी, पाऊस, वारा यांचा सामना करत खाणेपिणे नाकारले. यामुळे त्याची त्वचा काळी झाली आणि शरीर धूळ, माती, पाने इत्यादीने झाकले गेले. या 100 तपश्चर्यांच्या या गंभीर तपस्यामुळे माता पार्वतीचे सगळीकडेचे तेजस्विता गमावली आणि ती अत्यंत कमकुवत झाली. शेवटी दीर्घ काळानंतर भगवान शिवांनी त्यांच्यावर लक्ष दिले. त्यांनी त्यांच्या भक्तीचा प्रतीक्षा केली आणि समजले की ती प्रत्यक्ष सतीचाच अवतार आहे. भगवान शिव माता पार्वतीशी विवाह करण्यास तयार झाले कारण ती कमकुवत झाली आणि सर्वत्र प्रकारच्या घाणीत बुडलेली होती. त्यांना शुद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या केसांमधून वाहणारे पवित्र गंगाजळ त्यांच्यावर ओतले. हे पवित्र जल माता पार्वतीच्या शरीरातील सर्व घाण धुवून टाकले आणि त्यांच्या गमावलेले तेज परत आले. शुद्ध जल पडतात त्वचेचा प्राचीन चमक परत मिळाली आणि ती उत्कृष्ट तेजस्वी आभेत रूपांतरित झाली. त्यांचा रंग चंद्रप्रकाशासारखा उज्ज्वल झाला. यामुळे महादेवांनी त्यांना महागौरी असे नाव दिले. त्यानंतरापासून त्यांनी महागौरी म्हणतात. त्यांचा रंग दुधासारखा पांढरा पट्ट होता. चंद्र, शंख आणि कुंद फूल यांची सफेदी त्यांच्या सौंदर्याशी स्पर्श करू शकत नाही. शुद्ध पांढऱ्या साडीत लिवटलेली, हिऱ्यांनी भरलेले दागिने घातलेली, पांढऱ्या बैलावर भव्य रूपात बसलेली ती हजारो सूर्यांच्या तेजाने चकचकीत होती. चतुर्भुजी म्हणजे 4 भुजांची असल्याने 2 हातात त्रिशूल आणि डमरू, इतर 2 हातात अभय आणि वरमुद्रामध्ये होतात. महागौरीची पूजा त्यांच्या भक्तांची आत्मशुद्ध करण्यासाठी, त्यांचे पाप आणि अशुद्धी धुण्यासाठी केली जाते. त्यांची पूजा आणि कथा ऐकणे सर्व कष्ट दूर करतात आणि अमोघ फळ मिळते. वैवाहिक जीवन सुखमय होते. धन ऐश्वर्य प्राप्त होते. एकदा प्रेमाने बोला जय माता महागौरी. ओम नमः शिवाय. प्रिय भक्तांनो, आता एका माता सिद्धिदात्रीची एक अत्यंत दुर्मिळ आणि पौराणिक कथा. एक वेळ अशी आली जेव्हा सृष्टीत अंधकार पसरला होता. त्यावेळी एक दैवी शक्ती जन्मली जी माता महाशक्ती शिवाय काही नव्हती. देवी शक्तीने ब्रह्मा, विष्णू आणि महादेव या त्रिमूर्तींना जन्म दिला आणि त्यांना सांगितले की सृष्टीसाठी आपले कर्तव्य समजून ते पार पाडा. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्रिदेव महासागराच्या काठावर बसले आणि अनेक वर्ष तपस्या केली. त्यानंतर माता देवी सिद्धिदात्रीच्या रूपात त्यांना दर्शन दिले आणि 3ही देवांना पत्न्या दिल्या. यामुळे ते त्यांच्या मदतीने सृष्टीची रचना करू शकले. हळूहळू सृष्टीत सर्व काही निर्माण झाले. अशा प्रकारे माता सिद्धिदात्रीच्या रूपेने सृष्टीची रचना, पालन आणि संहार यांचे कार्य सुरू झाले. त्या काळी भगवान शिवांनी माता सिद्धिदात्रीची कठोर तपस्या करून 8ही सिद्धी प्राप्ती केल्या. त्याचबरोबर माता सिद्धिदात्रीच्या कृपेने शिवजींचे अर्धशरीर देवीचे झाले आणि त्यांना अर्धनारेश्वर म्हटले जाते. आता दुर्गा हे अत्यंत शक्तिशाली स्वरूप आहे. या ब्रह्मांडाची संपूर्ण शक्ती देवी दुर्गा आहेत. त्याजवळ वेगवेगळे रूप धारण करून प्राकृतिक आणि सृष्टीचे रक्षण करतात. जेव्हा कुठल्या दैत्यासमोर देवतांची युद्ध कौशल्य कमी पडायची तेव्हा माता आदिशक्ती भवानी सिद्धिदात्री स्वतः त्यांच्या पुत्राचे रक्षण करायच्या. माता सिद्धिदात्री हे नारी शक्तीचे स्वरूप आहे. तसेच भक्तांच्या आस्थेचे परमपात्र आहे. एके वेळी अशी आली जेव्हा महिषासूर नावाचा भयंकर राक्षस 4ही दिशांमध्ये हाहाकार माचवत होता.
तो जिथे जिथे जात असे मृत्यूचे नृत्य एक करत असत आणि ऋषींच्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण करत असे. महिषासुरला वरदान मिळाले होते की कोणताही देव, प्राणी किंवा मनुष्य त्याचा वध करू शकत नाही, म्हणून त्रिदेवही त्याला मारण्यात अयशस्वी झाले. निरंकुश दैत्यराज महिषासुराने आपला वरदान कवच म्हणून वापरून देवलोकावर अधिपत्य जमवले आणि देवतांना तिथून बाहेर काढले. त्याने देवांच्या यज्ञांचे नियंत्रण देखील घेतले. दैत्यराजामुळे त्रस्त देवता त्रिदेवांकडे गेले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्रिदेव सर्व देवतांचा त्रास आधीपासून जाणून होते. हे सर्व पाहून भगवान शिव हसले आणि म्हणाले, हे नारायण, आता वेळ आली आहे की आपण आपल्या तेजाने जगाचे रक्षक देवी दुर्गा यांना आमंत्रित करूया. हे ऐकून ब्रह्मा आणि नारायण यांनी देखील हामी भरली. यानंतर भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या शरीरातून तेज निर्माण झाले आणि ते एकत्र येऊन एका ठिकाणी जन्मले. हे तिथे उपस्थित सर्व देवतांच्या शरीरातून महातेज निर्माण झाले आणि सर्व त्रिदेव त्या परम तेजात एकत्रित झाले. त्या दिव्य तेजाने सुंदर स्त्रीचे रूप घेतले. महादेवाच्या तेजातून माताचे मुख, नारायणाचे तेजातून 8 भुजाए, ब्रह्मदेवाच्या तेजातून चरण पादुका, यमराजाच्या तेजातून मस्तक, चंद्रभाच्या तेजातून माताचे स्तन, देवतांच्या तेजामुळे कमर, वरुणाच्या तेजामधून जांघा, तर इतर देवतांच्या तेजामधून इतर अवयव निर्माण झाले. सर्वांनी मिळून मातेचा श्रेष्ठ अस्त्र शस्त्र दिले. महादेवाने त्रिशूल, नारायणाने चक्र, महादेवाने दिव्य कमंडल, देवराजाने इंद्राने शक्तिशाली व्रज, सागराने रत्नांनी सजवलेले आभूषण, कधी न मळणारे वस्त्र आणि मुकुटे, वरुणाने शंख, हिमालयाने माता सिंह रूपातील सवारी, विश्वकर्माने दिव्य अस्त्रशस्त्र निर्माण केले. माता सिद्धिदात्रीचे हे रूप अत्यंत तेजस्वी आणि भयंकर होते. देवीच्या या विशाल आणि भव्य स्वरूपाला पाहून सर्व देवतांनी करबद्ध होऊन तिची स्तुती केली आणि देवीवर पुष्पवृष्टी केली. माने प्रसन्न होते म्हटले, हे देवांनी सांगा, माझा प्रादुर्भाव कोणत्या हेतूसाठी केला? मी अत्यंत प्रसन्न आहे, मला सांगा, मी तुमच्या समस्येचे निराकरण करते. त्यावर देवतांनी त्यांचे सर्व हाल सांगितले. यानंतर रणक्षेत्रात माता वीरकाळ रूप धारण करून प्रथम दैत्यराजाची सेना नष्ट केली आणि नंतर महिषासुराचा वध केला. पूर्वीच्या काळात दुर्गम नावाचा एक महाबली असुर होता. त्याने भगवान ब्रह्माची कठोर तपस्या करून अद्भुत वरदान प्राप्त केले. वरदानाच्या प्रभावामुळे दुर्गमासुराने वेदांचा अपहरण केला, ज्यामुळे सर्व धार्मिक क्रियाकलाप आणि भावनांची लोभ झाली. दुर्गमासूर अहंकाराने भरलेला संसाराला अमावनित आणि पीडित करत होता. घोर हाहाकार पडला. जीव, अन्न आणि जलाशयासाठी एक संघर्ष रूप आले. 3 लोकांमध्ये त्राही मचली. देवासाई घाबरले होते. सर्व देवता माता भवानीच्या शरणी गेले आणि प्रार्थना करू लागले, हे माता भवानी, हे माता सिद्धिदात्री, आपण शुभ, निशुभ, चंडमुंडुल आणि मधु, कैपट, महिषासूर इत्यादी दैत्यांचा वध करून आपली रक्षा केली आहे. आता हे दुर्गमासूर वध करून आमची रक्षा करा. देवतांची विनंती ऐकून माता भगवती प्रसन्न झाली. ती जलाच्या आनंद धारणाची 4ही बाजूंना पाणी सोडू लागल्या. गायांसाठी गवत, अन्य प्राण्यांसाठी अन्न आणि जल पुरवले आणि संपूर्ण संसाराची रक्षा करत स्वतः सुरक्षा चक्रात विराजमान झाले. दुर्गमासुराने हे पाहून चिंतित होऊन देवीवर असुरांच्या सैन्याचे आक्रमण केले. त्यावेळेवर सुंदर सलोनी माता भगवती अस्त्रशस्त्राने सज्ज होऊन विराट रूप धारण केले आणि संपूर्ण असुरांचा वध करून त्रिशूलाने दुर्गमासुराचा वध करून संसारात धर्माची स्थापना केली. दुर्गमासुराचा वध केल्यामुळे माता भगवती या संसारात दुर्गा या नावाने प्रसिद्ध झाली. 9 दुर्गामध्ये माता सिद्धिदात्री अंतिम आहेत. इतर 8 दुर्गांची पूजा शास्त्रीय विधीने करताना भक्त दुर्गापूजा नवमीच्या दिवशी त्यांच्या उपासनेत प्रवेश करतात. सिद्धिदात्री मातेच्या उपासनेत भक्तीची सर्व लौकिक आणि पारलौकिक कामना पूर्ण होतात. एकदा प्रेमाने म्हणा, जय माता सिद्धिदात्री, जय माता दुर्गा, ओम नमः शिवाय. अशाच प्रकारे आपण या 9 मातांच्या रूपांची कथा इथेच समाप्त करणार आहोत. जर ही तुम्हाला कथा संपूर्ण आवडली असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये जय माता दुर्गा
असं लिहायला विसरू नका. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा